परिणामच आहे की तुमचा जेवढा खर्च आहे तेवढे पैसे वसूल झाले पाहिजेत. तुम्ही नाही वाढवलं तर MERC भाव वाढवून देते. मागच्या काळामध्ये दरवर्षी 9% आपण भाववाढ केली, पण आत्ताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या 5 वर्षाचे त्या ठिकाणी आपले विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली. आणि मला सांगताना आनंद वाटतो, पुढचे 5ही वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे. घरगुती विजेचे भाव आणि या ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील आम्ही कमी करत जाणार आहोत. कारण या सगळ्या शेतकरी कंपनीमुळे आपली मोठ्या प्रमाणात जवळपास 90,000 कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा दिलासा हा आपण आपल्या सामान्य ग्राहकांना देखील देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आपलं सरकार हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी आहे, मला सांगताना आनंद वाटतो, पश्चिम महाराष्ट्रातला माणसारखा भाग, ज्या माणदेशावर अनेक कथा कादंबऱ्या गेल्या 50 वर्षात लिहिल्या गेल्या आणि 50 वर्षातली कुठली कादंबरी तुम्ही उचलून बघा, त्या कादंबरीमध्ये माणदेशातल्या दुष्काळावरच त्या ठिकाणी लिहिलं गेलं. पण आज त्या माणदेशाचा दुष्काळ आपण पूर्ण संपवला. आज संपूर्ण माण हे पाणीदार झालेलं आहे आणि तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आणि गावकऱ्याच्या घरामध्ये पिण्याचं पाणी हे आपण पोहोचवलंय. तेच चित्र आपल्याला या मराठवाड्यात उभं करायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा जो हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आपलं जे पाणी हक्काचं आहे ते हक्काचं पाणी या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे सुरेश धस, तुम्ही आणि अनेक लोकांनी याच्यामध्ये हातभार लावला, या सगळ्यांनी पोहोचवलं. मी तुम्हाला पुन्हा एकदा हा विश्वास देतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरेश दासांनी मला चिठ्ठी दिलीच आहे 3 TMCची. मी तुम्हाला विश्वास देतो की काळजी करू नका. जसं हे काम न होणार प्रयत्न आपण सगळ्यांनी केले, तुम्ही केले म्हणून झालं, पुढचंही काम निश्चितपणे करू आणि या मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे पाणी आपण पोचवू. खरं म्हणजे आज या निमित्ताने आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या. पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृढ खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवरायांनी